आजचा व्हिडिओ आहे स्वप्नील जोशी यांच्याबद्दल। खूप छान अभिनेते आहेत, खूप छान यांचा अभिनय क्षेत्रात प्रवास आहे आणि खूप छान हा व्हिडिओ सुद्धा आहे। तर व्हिडिओला अवश्य लाईक करा। चला सुरू करूयात। रामानंद सागर यांची रामायण तुम्ही पाहिलीच असाल। जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा देशभर फक्त रामानंद सागर यांच्या रामायणाची चर्चा होती। ज्यांच्या घरी टीव्ही असत त्यांच्या घरी रामायण आणि श्रीकृष्ण यांची टीव्ही सिरीज 100% पाहिली जायची। या रामायणात स्वप्नील जोशी यांनी कुशची भूमिका साकारली होती। तेव्हा ते फक्त 9 वर्षाचे होते आणि जेव्हा स्वप्नील जोशी यांनी वयाचे 16 वर्ष पूर्ण केले तेव्हा त्यांनी रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण या टीव्ही सीरीजमध्ये श्रीकृष्ण यांची भूमिका साकारली। परंतु उस बेचारे सेनापति को चांद से मारने की आवश्यकता नहीं थी। मूर्ख था बेचारा। स्वप्नील जोशी यांचे जन्म झाले 1977 मध्ये। जेव्हा त्यांचे वयाचे 9 वर्ष पूर्ण झाले तेव्हापासून स्वप्नील जे अभिनय करत आहेत। स्वप्नील जोशी यांनी प्रथम म्हणजे सपोर्टिंग ॲक्टर म्हणून ज्या चित्रपटात काम केले ते चित्रपट म्हणजे 1977 मधील सुपरहिट चित्रपट गुलाम मुस्तफा। या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना रवीना टंडन आणि नाना पाटेकर दिसतील। मैं देखता हूँ। बैठ, तू खेल। स्वप्नील जोशी यांचे 2दा लग्न झाले आहे। स्वप्नील जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांची मैत्रीण अपर्णा आणि स्वप्नील यांचे प्रेम प्रकरण जुळून आले होते। नंतर त्यांनी लग्नाच्या बंधनात अडकायचे ठरविले, पण हे नवरा बायकोचे नाते काही जास्त काळ टिकले नाहीत। 4 वर्षांनंतर म्हणजे 2009 मध्ये त्यांचे डिवोर्स झाले। डिवोर्सला मराठीमध्ये काडीमोड म्हणतात। माहिती राहावी म्हणून सांगतो, आपल्या मातृभाषेबद्दल माहिती असली पाहिजे। नंतर स्वप्नील जोशी यांनी आईवडिलांच्या हट्टामुळे परत लग्न करायचे ठरविले। 2011 मध्ये लीना आराध्या नावाच्या मुलीशी त्यांनी लग्न केले। स्वप्नील जोशी यांना मराठी सिनेसृष्टीमध्ये ओळख मिळाली ती मुंबई पुणे मुंबई या चित्रपटामुळे। हा त्या काळातील सुपरहिट चित्रपट होता। याच चित्रपटामुळे स्वप्नील यांना दुनियादारी, प्यारवाली लव्ह स्टोरी, मितवा अशा कित्येक चित्रपटांची ऑफर येऊ लागली। आर यू व्हर्जिन? हा काय प्रश्न आहे? अच्छा, म्हणजे अजून काही नाही? तसं नाहीये। हा म्हणजे आहे। नाही, असं नाहीये। स्वप्नील यांनी दुनियादारी या चित्रपटात साकारलेले छान भूमिकेमुळे त्यांना बेस्ट ॲक्टर म्हणून तर या चित्रपटाला महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्ड म्हणून म्हणजे महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार देण्यात आले। दुनियादारी या चित्रपटातील गाणे सुद्धा खूप छान होते। तुमचं फेवरेट गाणं कोणतं खाली कमेंट करून कळवा। मी प्रीतम। स्वप्नील जोशी यांच्या पहिल्याच वेब सिरीजने मराठी साहित्य कोणाहून कमी नाही हे दाखवून दिले। स्वप्नील जोशी यांची पहिली मराठी वेब सिरीज म्हणजे समांतर। ही वेब सिरीज सुहास श्रीवाळकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे। ही पहिली अशी मराठी वेब सिरीज आहे जिला लोकांच्या आग्रहामुळे हिंदी, तमिळ, तेलुगू अशा वेगवेगळ्या 4 पेक्षा जास्त भाषांमध्ये डब करण्यात आले। पण का? त्याचे परिणाम चांगले होणार नाही। आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये हॉरर मूवीज जास्त बनविले जात नाहीत, कारण मराठी चित्रपटात भूत प्रेत म्हणल्यानंतर आपल्या डोक्यात फक्त तात्या विंचूच येतो। पण स्वप्नील जोशी यांचा बळी हा चित्रपट बघा। या चित्रपटासाठी स्वप्नील जोशी यांनी खूप मेहनत केली आहे। या मराठी हॉरर चित्रपटाची स्टोरी बिलकुल हॉलिवूड लेवलची बनविली आहे। ही तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकाल। स्वप्नील जोशी यांनी खूप साऱ्या टीव्ही रियालिटी शोज मध्ये होस्टिंग तसेच जज म्हणून काम केले आहे। स्वप्नील जोशी हे सुद्धा आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातले, त्यामुळे आता जरी त्यांना प्रसिद्धी मिळाली असली तरीही ते खूप डाऊन टू अर्थ आहेत। स्वप्नील यांनी पंढरीच्या वारीला भेट दिली होती। बघा स्वप्नीलजी काय बोलत आहे। 1 दिवस का होईना, अर्धा दिवस का होईना, 1 तास का होईना, पण वारी चालली पाहिजे। कारण माझी आजी मला नेहमी सांगायची की जर तुम्ही वारी केली नाही तर तुम्ही माणूस नाही, तर तुम्ही जिवंतच नाही। जर तुम्ही वारी चालला नाही आयुष्यात एकदा तरी तर तुम्ही जिवंत नाही, तुम्ही माणूस नाही। स्वप्नील जोशी यांचे जर तुम्ही फॅन असाल तर तुमच्यासाठी एक अपडेट आहे। समांतर वेब सिरीजचे 3री सीझन येणार आहे। स्वप्नील जोशी यांनी सीझन 3 बद्दल काही वक्तव्य केले नाही, पण समांतर वेब सिरीजच्या डायरेक्टरने याबद्दल तयारी दाखविली आहे। समांतर वेब सिरीजचा 2nd सीझन हा पूर्णच राहिला होता। गॅरंटी आहे याचा 3rd सीझन पण येणार आहे आणि ते आपल्याला 2024 पर्यंत नक्की पाहायला मिळेल। आणि मुख्य म्हणजे सुहास श्रीवाळकर यांच्या कादंबरीमध्ये याच्या नंतर सुद्धा खूप सारी स्टोरी आहे समांतर संबंधित।
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.